ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे इथे पाहतो की सायली ही अर्जुनला विचारत असते, अहो काय हो, तुम्ही मला उठवलं का नाही? त्यावर अर्जुन सांगत असतो, अगं बायको, तू एवढी छान गाढ झोपली होतीस, मग कशाला उगाच उठवायचं, तुला म्हणून नाही उठवलं. त्याबरोबर सायली म्हणते, अहो कसली गाढ कसलं, काय रात्रभर मला झोपच लागत नव्हती, पहाटे कुठे जाऊन झोप लागली. तेव्हा मग उठायला मला उशीर झाला. मला माझ्या आईची साडी पांघरल्यावर बरं वाटेल असं मला वाटलं म्हणून मी ती साडी माझ्याजवळ घेतली होती, पण कसलं काय ती साडी पांघरल्याने मला काही सुद्धा वाटलेलं नाही खरंच. त्याबरोबर अर्जुन सायलीला म्हणायला लागतो, कारण काय ना, तू मैनावतीला, ती तुझी आई आहे, या नजरेतून अजून बघतच नाहीयेस. जेव्हा ती तुझी आई आहे या भावनेने तू तिला बघशील तेव्हाच तुला हे एक्सेप्ट करायला मदत होईल की ती तुझी आई आहे. त्यावर सायली म्हणते, अहो असं कसं बोलताय तुम्ही, मी असं का करेन? आता जर ती माझी आई आहे असं मला वाटलं असतं तर ठीक आहे, पण जर माझं मन मला मानतच नाहीये तर मी काय करू? तर दुसरीकडे आता सचिन हा जायला निघालेला असतो, पण अस्मिताचा मूड काही अजिबातच बरा नसतो. सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मिता मला जरा तेवढा चार्जर दे, पण अस्मिताचं काही सचिनवर लक्षच नसतं. सचिन म्हणतो, अस्मिता तुझ्याशी बोलतोय ना मी, दे ना मला तो चार्जर, हे बघ अगं मी येणारच आहे ना परत. अस्मिता म्हणते, अरे पण सचिन मला वाटलं होतं तू सुट्टी घेऊन माझ्यासाठी आलायस, माझ्याकडे आलायस पण नाही, तू सुट्टी घेऊन सुद्धा कामच करणार अशील तर मग काय उपयोग? त्यावर सचिन अस्मिताला म्हणतो, हे बघ अस्मी, तू काळजी करू नको, मी परत येणारच आहे ना. मग तू उगाचच्या उगाच आता इतका विचार करतेस, एकच तर कॉन्फरन्सचा प्रश्न आहे. त्याबरोबर अस्मिता म्हणते, सचिन अरे, पण त्याबरोबर सचिन अस्मिताला म्हणतो, हे बघ अस्मी, उगाच्या उगा जास्त विचार करू नको, आणि हे बघ मी हे जे काही करतोय ते आपल्या बाळासाठी करतोय, त्याच्या भविष्यासाठी करतोय, मग तू मला सपोर्ट करणार नाहीस का? त्यावर अस्मिता म्हणते, हो सचिन, पण त्यावर सचिन म्हणतो, हो म्हणालीस की नाही, मग आता सोड चल. त्यावर अस्मिता म्हणते, मी तुला एअरपोर्टला सोडायला येते. त्यावर सचिन म्हणतो, नाही, अजिबातच नाही अस्मिता, हे बघ एअरपोर्टला वगैरे रे तुला या असल्या अवस्थेत मी बिलकुल घेऊन जाणार नाहीये, कळलं ना, चल आपण निघूयात. त्याबरोबर दुसरीकडे सायली ही आता अर्जुन म्हणत असते, अहो जर मला मनापासून वाटत नाहीये की ते माझे आई बाबा आहेत तर मी कसं बळजबरीने म्हणू की हो ते माझे आई बाबा आहेत म्हणून. त्याबरोबर आता सायली आणि अर्जुनला कल्पना हाक मारते, सायली अर्जुन येताय ना खाली? त्याबरोबर लगेचच सायली आणि अर्जुन म्हणतात, हो हो आलो. आणि मग आता लगेच दोघं सुद्धा खाली निघून येतात. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की सचिन हा प्रताप आणि कल्पनाला म्हणत असतो की चला मी निघतो आता आई बाबा. त्यावर ते दोघेही आता अस्मिताकडे बघतात आणि सचिनला म्हणतात, हिचं काय? त्यावर सचिन सांगतो, काही नाही, तिला मला एअरपोर्टवरती सोडायला यायचं होतं आणि मी नको म्हटलोय म्हणून ती माझ्यावर रुसली. त्याबरोबर आता अर्जुनच सचिनला म्हणतो, सचिन अस्मिताई तर प्रेग्नेंट आहे, ती तुला सोडायला येऊ शकत नाही, हे तुझं बरोबर आहे, पण मी तर तुला सोडायला नक्की येऊ शकतो ना, मी येतो तुला एअरपोर्टला सोडायला. सचिन नको नको म्हणत असतो. तर सायली म्हणते, सचिन भाऊजी येताना तुम्ही एकटेच आलात, तुमचे आणि आता जाताना सुद्धा तुम्ही जर असंच म्हणत असाल तर हे काही तुमच्या ऐकून घेणार नाही, हा ते येतील तुम्हाला सोडायला. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, मी येतोय सचिन तुला सोडायला आणि मी येतोय एअरपोर्ट पोटला, कळल का? चल. आणि मग आता लगेचच ते दोघं तिकडं निघून जातात. त्यानंतर सायली ही तिच्या खोलीमध्ये येऊन बसलेली असते. आता खोलीत बसल्यावर मग सायली ही विचार करायला लागते की जर ही यांची एखादी केस असती तर यांनी किती बारकाईने विचार केला असता हिच्यावर, अगदी व्यवस्थित. मग मला सुद्धा केसचे चारही कोपरे बघितले पाहिजे. केसचा निकाल जर लावायचा असेल तर सगळीकडे व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. मग सायलीला सगळ्यात अगोदर आठवतं ते म्हणजे
जेव्हा अर्जुनकडे आश्रमाची केस होती तेव्हा अर्जुनने काय केलं होतं? त्याने सगळ्यात अगोदर जाऊन आश्रमात शोधाशोध केली होती. त्याला काही पुरावे सापडतायत का? त्याला काही नवीन वाटते का? त्याला काही जुनं आढळते का? सगळ्या गोष्टी त्याने शोधून काढल्या होत्या. मग सायली विचार करते की वा, जरी तुम्ही माझ्याशी बोलत नसलात, भांडत असलात, तरीही मला तुमचा फायदा हा कायमच आहे. त्याबरोबर मग सायली खाली येते. पटकन आता जसा शिरा मैनाला आवडतो अगदी तसाच्या तसा शिरा बनवते आणि विमलला सांगते, आईला बोलवून घेऊन या. मग मैनाला बोलवून विमल घेऊन येते. तर सायली म्हणते, आई हा बघ, तुला शिरा आवडतो ना, म्हणून मी अगदी तूप, साजूक तूप आणि ड्रायफ्रूट घातलेला बनवलाय. त्यावर ती म्हणते, काय सायली, तू हुशार आहेस. खरंच मला असला शिरा खायची काय इच्छा होत होती, पण ह्या शिराबरोबर मस्त चहा मिळाला असता की नाही, भक्कड तर बरंच झालं असतं. सायली विमलला सांगते, विमलताई, आईला चहा बनवून द्या आणि आणखीन शिरा लागला तर तोही बनवून द्या, मी आलेच. त्याबरोबर आता इथे सचिन अर्जुनला म्हणत असतो, अर्जुन अरे कशाला येतोयस तू? त्यावर अर्जुन म्हणतो, इट्स ओके सचिन, आणि तसंही मला तुला सोडायला यायला काहीच अडचण वाटत नाहीये. त्याबरोबर सचिन म्हणतो, अरे अर्जुन, पण उगाचच्या उगाच तुलाही त्रास, काय गरज होती एवढं करायची माझ्यासाठी? मला कॅनडामध्ये आणि US मध्ये सगळं स्वतःहून मॅनेज करायची सवय. हे असे लाड करून घेत नाही मी हल्ली, कोणाकडून सवयच नाहीये ना. इतक्यात अर्जुनचा फोन वाजतो. अर्जुन फोनवर बोलतो, हो का? बरं ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, पोस्टपोन करा. त्याबरोबर आता सचिन म्हणतो, काय झालं अर्जुन, काय पोस्टपोन करतोय माझ्यामुळे? तू एखादी मीटिंग पोस्टपोन करतोयस? हे बघ नाया, नाही, तू खूप बिझी माणूस असतोस, मला माहिती आहे, आणि उगाचच्या उगाच तू माझ्यासाठी तुझी काम पोस्टपोन केलेली मला अजिबातच आवडणार नाहीये. हे बघ, तू प्लीज प्लीज तू तुझ्या कामाला जा, तुझ्या मीटिंगला जा. मी कसं जायचं ते बघतो, आणि तसंही मी इथून कॅब बोलावली आहे, त्यामुळे कॅब येईल मला घ्यायला तुझ्या. त्याबरोबर मग लगेचच अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग तू उतर इथे. मग सचिन उतरतो. अर्जुनची गाडी तिकडून गेल्याबरोबर सचिन तिथे उभ्या असलेल्या साक्षीकडे येतो. साक्षी म्हणते, बरं झालं वेळेवर आलास, मला वाटलं तू काही येत नाहीस, पण काय आहे, समिधा सुद्धा कोणासाठी थांबत नाही ना, त्यामुळे. त्याबरोबर लगेचच सचिन म्हणतो, सॅम, मला माहिती आहे तू कोणासाठी थांबत नाही ते. बरं चल, निघायचं का आता आपण? मग लगेचच सचिन आणि ते साक्षी असे दोघेजण तिकडनं निघालेले असतात. आता ते दोघंजण निघतात तर इथे अर्जुन पुढे येत असताना अर्जुनच्या फोनवरती पुन्हा एक फोन येतो. अर्जुन तो फोन उचलतो आणि म्हणतो, काय, मीटिंग कॅन्सल झाली? बरं ठीक आहे, नाही नाही, काही हरकत नाही हो, मी काय करायचं ते बघतो हो. आणि मग तो फोन ठेवतो आणि विचार करतो, वाव, इट्स रिअली अमेझिंग, म्हणजे त्या बहाण्याने मला सचिनला एअरपोर्टला सोडायला जाता येईल. आता मग अर्जुन ताबडतोब मागे येतो. आता अर्जुन जेव्हा मागे येतो तेव्हा सचिनची नजर अर्जुनच्या गाडीवरती पडते. सचिन आता घाबरून जातो, कारण सचिनला वाटत असतं की जर अर्जुनने आपल्याला इथे पाहिलं तर ही खूप मोठी गडबड होऊन जाईल. तर अर्जुन हा पुढे पुढे येत असतो. सचिन घाबरत असतो. सचिन आता लपतो आणि मग अर्जुनला तो दिसत नाही. त्याच्यानंतर मग आता साक्षी आणि सचिन तिकडं निघून जातात. तर अर्जुनला वाटतं सचिनला कदाचित कॅब भेटली असेल, सचिनच कॅबने गेला असेल. त्याबरोबर इथे आता सायली ही मैना आणि सदाशिवच्या खोलीमध्ये आलेली असते. खोलीत आल्याच्या नंतर तिने आता शोधाशोध करायला सुरुवात केलेली असते. तर आता सुरुवात केलेली असते खरी, पण तिला जी किल्ली हवी असते घराची ती तिला कुठ सापडत नसते. सायली सगळीकडे अगदी किल्ली व्यवस्थित शोधत असते. त्यादरम्यान तिला आता मैनाच्या साडीला किल्ली लावलेली सापडते. सायली ती किल्ली घेते आणि तिकडून सटकत असते. इतक्यात प्रियाची नजर तिच्यावर पडते. प्रिया तिला बघते तर इकडे मस्त आता खूपच जास्त पोट भरून मैना शिरा खात असते. मैनानी
तर अगदी दसरा दिवाळी झाल्यासारखी शिरावरती मस्त टाउच मारलेला असतो. इतक्यात आता प्रिया ही बघते तर काय सायली ही घराबाहेर चाललेली आहे. मग आता प्रिया ही सायली नक्की कुठे चालली हे बघायला येते. तर सायली तोपर्यंत आता अर्जुनला कॉल करते आणि अर्जुनला सांगत असते की अहो आपल्याला आता जायचंय. त्यावर अर्जुन म्हणतो काय कुठे जायचं बायको. अगं मला वाटलं होतं की मी आता घरी येतोय, मी जरा वेळ आराम करेन. हे बघ आपण नंतर जाऊया ना. सायली म्हणते की नाही आपल्याला आत्ताच जायचंय, कळत का नाहीये तुम्हाला, तुम्ही आराम नंतर करा. त्यावर अर्जुन म्हणतो अगं जायचं कुठे. त्यावर सायली सांगते मी सदाशिव आणि मैना यांच्या घराचं जायचं, घरी जायचं आणि काहीतरी शोधाशोध करायची असं ठरवलंय. मी किल्ली मिळवली. त्यावर अर्जुन म्हणतो काय. त्यावर सायली म्हणते हो. मग आता लगेचच सायली ही तिकडून जायला लागते. त्याबरोबर मैना म्हणते की नाही नाही. प्रिया म्हणते नाही नाही काहीही झालं तरी सायलीने त्या सदाशिव आणि मैनाच्या घरी पोहोचता कामा नये. अच्छा म्हणजे मगाशी सायलीने जी किल्ली उचलली माझ्या समोर ती यांच्याच घराची होती. तर बापरे खूप मोठी गडबड होऊन जाईल जर सायली तिथे पोहोचली. काही झालं तरी ती तिथे पोहोचता कामा नये. मग मला काहीतरी करायला हो. त्याबरोबर ती मैनाकडे बघते. आता मैनाकडे बघते आणि प्रिया खूपच चिडते. प्रिया म्हणत असते हिला तर काही पडलेलंच नाहीये. बघा कशी निवांत मस्त खात पीत बसली आहे ती. त्याबरोबर मग आता प्रिया विचार करायला लागते की आपल्याला काय करता येईल, कशा अशा पद्धतीने आपल्याला सायलीला जाण्यापासून अडवता येईल, काय करू. मग आता ती विचार करायला लागते जर सायली तिकडे गेली तर खूप मोठी गडबड होऊन जाईल. कारण मग माझा बबली असल्याचा एकतरी पुरावा तिच्या समोर येईल. प्रिया आता तिला येऊन विचारते तुम्हाला आणखीन शिरा वाढू का. त्यावर लगेचच ती म्हणते तुझं काय मध्ये उगाचच्या उगाच नुसतं मधी लुडबुड करायची. चल हो तिकडच्या उगाच आई त्या पिठावर करेगोटे मारते. त्याबरोबर मग आता प्रिया जाते आणि स्वतःच्या फोनवरून ती स्वतःच्याच आईला म्हणजेच मैनाला कॉल करते आणि म्हणते आई अगं मी बोलते मीना. त्याबरोबर ती म्हणते हा मीना बोल. की त्यावर मीना सांगते आई अगं काही गुंड आपल्या घरी आलेत, मला वाटतं वसुली करणारे असावे. त्यावर ती म्हणते अगं मग तू काय बघत राहिली का, त्यांच्याजवळ त्यांना विचार बोल. त्यावर ती म्हणते आई अग मी कशी जाऊ, त्या रीनाचे असतील ना ते वसुली वगैरे करणारे, तर मी मध्ये नाही पडू शकत, मला बाई भीती वाटते. त्यावर मग आता लगेचच मालती कडन म्हणायला लागते अग अशी कशी ग तू, तुला स्वतःच्या घराचं काही वाटतं का नाही, काही पडलंय का नाही, जाऊ दे आता मलाच यायला पाहिजे, मी येते. अग पण मी तरी कशी जाऊ, आता माझ्याकडे पैसे कुठे आहेत, रिक्षा कशी करू, काय कसं करू, असे प्रश्न आता महिनाला पडलेले असतात. महिनाला काय करावं काही सुचत नसतं. ती विचार करत असते आता गेली माझी सगळी भांडी कुंडी, सगळा संसार माझा गेला, वायाला गेला माझा संसार. तर इकडे अर्जुन हा सायलीला विचारतो की बायको आपण आता नेमके चाललोय तरी कुठे. त्यावर सायली अर्जुनला म्हणते जेव्हा तुम्ही मला माझ्याबरोबर कुठेतरी बाहेर चल असं म्हणता तेव्हा मी कधी तुम्हाला विचारते का आपण कुठे चाललोय किंवा का चाललोय नाही ना, मग आता तुम्ही मला कशाला एवढे प्रश्न विचारताय. मी जर चला म्हटले तर तुम्ही सुद्धा चलाच ना. त्यावर अर्जुन म्हणतो नाही काय ना, तू चला म्हटल्यावर मी आलोही असतो, पण तू चला म्हटल्यावरही गाडी मला चालवायची आहे, त्यामुळे मग आपल्याला कुठे जायचं आहे हे मला जोवर कळणार नाही तोवर मी रस्त्याला गाडी लावू शकत नाही ना. म्हणून त्यावर मग सायली म्हणते हो का, मग आपल्याला माझ्या आईबाबांच्या घरी जायचा रस्ता माहिती आहे ना, सदाशिव आणि मैनाच्या घराचा, मग चला. त्याबरोबर अर्जुन लगेच म्हणतो त्यांच्या घरी. त्यावर सायली म्हणते हो त्यांच्या घरी. अर्जुन म्हणतो अगं पण त्यांच्या घरी जायला याला त्यांच्या घराचं कुलूप किल्ली लागेल ना, आपल्याकडे आहे का. त्यावर सायली म्हणते हो आहे किल्ली ही, बघा. मग आता हे ऐकून
अर्जुन खूपच जास्त खुश होऊन जातो. अर्जुन म्हणतो, वा, माझी बायको सुद्धा खूपच हुशार निघाली. मग सायली म्हणते, हो ना, मग चला आता निघूया, फार उशीर व्हायला नको आपल्याला. मग आता सायली आणि अर्जुन हे दोघंजण लगेच निघालेले असतात मैना आणि सदाशिव यांच्या घरी जाण्यासाठी. आता सायली, अर्जुन दोघं निघालेले असताना इकडे प्रिया मात्र घाबरलेली असते. प्रियाला कळत नसतं की आपण आता काय करायचं आणि काय नाही, कारण मैनाला तिने वाट तर दाखवलेली असते, पण मैनाने अजून त्याच्यावरती अंमलबजावणी काही केलेली नसते. त्यामुळे आता प्रियाला कळत नसतं की नेमकं घडणार तरी काय. ही जाणार मैना की इथेच राहणार. त्याबरोबर इकडे अर्जुन आणि सायली हे दोघंजण रस्त्याला जायला सुरुवात करतात. आता रस्त्यात जाता जाता सायली म्हणतही असते की आपण एकदा का तिकडे गेलो ना की आपल्याला काही ना काहीतरी नक्की सापडणार, मला माहिती आहे. त्याबरोबर मग आता अर्जुन आणि सायली हे दोघंजण सदाशिव आणि मैना यांच्या घरी पोहोचलेले असतात. आता तिथे घरी आलेले असतात. तर दुसरीकडे प्रिया आणि मैना या दोघी जणही जायला निघालेले असतात आणि त्या आता रस्त्यात अचानक असताना त्यांची गाडी बंद पडते. मग आता त्या एक रिक्षा घेतात आणि त्या रिक्षाने जायला लागतात. तर दुसरीकडे आता अर्जुन आणि सायली जे असतात ते पोहोचलेले असतात त्या ठिकाणापर्यंत. आणि आता त्या ठिकाणी ते दोघंजण जेव्हा पोहोचतात तेव्हा मैना आणि प्रिया या दोघेजणी रिक्षा घेऊनच पोहोचत असतात. अर्जुन सायलीने शोधाशोध करायला सुरुवात केलेली असते. आता ते दोघेजण शोधाशोध करत असताना त्यांना एक डायरी सापडते. आता सायली ती डायरी बघते तर त्याच्यामध्ये बबली असं लिहिलेलं असतं. आता बबली लिहिलेला तो कागद बघून सायलीला आश्चर्य वाटतं. सायली तो कागद ताबडतोब अर्जुनला दाखवते आणि अर्जुनला म्हणते, अहो, याच्यावरती बबली असं एवढंच का लिहिलं. मग अर्जुन तो कागद वाचायला लागतो. त्याबरोबर इकडे आता पुन्हा आणखीन ते नवीन गोष्टींची शोधाशोध करायला लागतात. तोपर्यंत त्या ठिकाणी आता प्रिया आणि इकडे सायलीची खोटी आई सुद्धा पोहोचलेले असतात. आता त्या दोघी चर्चा करत असतात की काय करायचं. त्या दोघी जणी इकडे आता बाहेर गल्लीमध्ये उभे असतात. तर इकडे सायली हे अर्जुनला म्हणत असते, अहो, हा बबली असा जो नंबर आहे तो कोणाचा असेल. त्याबरोबर अर्जुन आता ती डायरी हातामध्ये घेतो आणि व्यवस्थित तपासायला लागतो. काही कळतंय का ते शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्याबरोबर आता इथे या दोघी मात्र चांगल्या घाबरलेल्या असतात. प्रिया विचार करत असते, मी अडकणार, काय करू आता, मी काय करू. तर आता इथे आपलं हे सगळं स्वर्ग सुख, आपलं हे वैभव ऐश्वर्य जाणार. ही गोष्टी मैनाला सुद्धा वाटत असतात. मग हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओच नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरत इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत रहा. टाटा, बाय बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. पण पुढे आता काय घडणार, म्हणजेच आता कशा पद्धतीने इथे सायलीला आणि अर्जुनला जो पत्ता सापडलाय तो कोणाचा पत्ता आहे हे ती दोघेजण शोधून काढणार आणि शोधलेल्या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट केल्यावर तो नंबर कोणाचा निघणार. त्याचबरोबर आता इथे या दोघेजणी पोहोचल्यात तर पण हे अर्जुन आणि सायलीला थांबवू शकणार का, की अर्जुन सायलीला सत्य समजणार. त्याचबरोबर सचिनच काय घडणार, सगळं काही जाणून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.